असं म्हणतात की अमित शहा तोपर्यंत दिल्लीच्या राजकारणात नव्हते, त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात अमित शहा आल्यानंतर कटुता तुमच्या नात्यांमध्ये आली असं 100%. 100%. अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली. अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवलं, समज करो. मला माहिती है, अरुण जेटली मला स्वतः बोलले कि अमित भाई ये करना ठीक नहीं, हमारे पुराने साथी है, हमको उनको साथ रहना है. एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले. मैंने उनको 2 बार समझाया. अरुण जेटली आजारी होते, इस्पितळात होते, तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा 2014 सालची ही गोष्ट आहे. तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना हमारा सबसे पुराना दोस्ताना है, उनके साथ हमको रहना पड़े. बघा, युनेस्को ग्राउंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी ते बाळासाहेबांना भेटायला आले. तर मीच होतो तिकडे. तेव्हा हे भाजपवाले आताचे नव्हते. फोटो उपलब्ध आहेत ना, दाखवा ते फोटो. नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत असा एक फोटो उपलब्ध आहे. पुरावे खूप आहेत. उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी दिलेल्या पाठिंबाचं पत्र तयार करत असताना मी गमतीने काढलेला व्हिडिओ आहे असा, तो सुद्धा उपलब्ध आहे. हे आताची पोरं ढोरं भाजपमध्ये नव्हती, हे काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले भाजपमधले लोक आहेत. त्याला काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते त्या काळात ते. आणि मी गमतीने बोललो उद्धवजींना तेव्हा, उद्धवजी तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हटले हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर.